आता आपण दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये या पाठाच्या पुढच्या विभागात प्रवेश करतोय. चला आता आपण पुढे जाऊया. आपण सातवाहन राजघराण्यामध्ये होतो. आता त्याच्या पुढे तर हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ हा प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर या ग्रंथामध्ये सातवाहन काळामधल्या लोकजीवनाची संपूर्णपणे माहिती आपल्याला कळते या ग्रंथामधून. तर सातवाहन काळामध्ये भारतीय व्यापारात ही खूप मोठी वृद्धी झाली होती, वाढ झाली होती, भरभराट आली होती संपूर्ण व्यापारी क्षेत्रामध्ये. महाराष्ट्रातल्या पैठण, तेर, भोकरदन आणि कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्र म्हणून विशेष महत्व प्राप्त झालं होतं. त्याच्यानंतर या काळामध्ये अनेक कला वस्तूंचं उत्पादन तेथे होऊ लागलं आणि भारतीय मालाची निर्यात ही रोम पर्यंत होत असे. बघा कुठे साता समुद्रापलीकडे रोम, इटली या सगळ्या देशापर्यंत होत असे. त्याच्यानंतर काही सातवाहन नाण्यांवरती जहाजाच्या प्रतिमा होत्या. कशाच्या? जहाजाच्या. आणि महाराष्ट्रातल्या अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर यामध्ये काही लेणी ह्या सातवाहनाच्या काळामध्ये खोदल्या गेलेल्या आहेत. कोणाच्या काळामध्ये? याच सातवाहन काळाच्या मध्ये खोदल्या गेलेल्या आहेत. तर या ठिकाणी त्या आहेत. त्याच्यानंतर आता आपण पुढे बघूया की वाकाटक. आता त्याच्या अगोदर आपण थोडस आपली प्रतिमा पण बघूया की जहाजाची प्रतिमा असलेलं सातवाहनाचं हे नाणं. त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे कार्ले येथील चैत्यगृह. कोणतं? चैत्यगृह. बघा कशी रचना आहे, कोरीव काम कसं आहे, कशा खोदल्या गेलेल्या आहेत लेण्या. त्याच्यानंतर नाण्यावरचं नक्षीकाम बघा कशा रीतीने केलेलं आहे, उत्कृष्टरित्या. चला आता इकडे परत आपल्या उपक्रमामध्ये वाकाटक राजघराणे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा सातवाहनांची सत्ता क्षीण झाली तेव्हा हे वाकाटक राजघराणं तिथं आलं. त्यानंतर या राजघराण्यामध्ये वाकाटक हे सामर्थ्यशाली असं राजघराणं होतं. काय होतं? सामर्थ्यशाली होतं. आणि वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचं नाव विंध्य शक्ती असं होतं. काय होतं? विंध्य शक्ती. आणि विंध्य शक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा तिथे राजा झाला. तर आता प्रवरसेनानंतर वाकाटकांचं राज्य हे विभागलं गेलं आणि मग त्यातल्या 2 प्रमुख शाखा होत्या. त्या आपण बघूया आता. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन म्हणजे आजचं नागपूर तिथे होती आणि दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजे सध्याचं वाशिम म्हणजे आत्ताचा जिल्हा वाशिम येथे होती. आणि विंध्यशक्ती याचा पहिला मुलगा प्रवरसेन यानं वाकाटक साम्राज्याचा विस्तार संपूर्णपणे केला होता. बरोबर. तर आता याच्या कारकिर्दीमध्ये वाकाटकांचं साम्राज्य हे उत्तरेला माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत पसरलं होतं. कोल्हापूर पर्यंत संपूर्ण पसरलं होतं. आणि कोल्हापूरचं पूर्वीचं नाव होतं त्या काळातलं कुंतल. काय होतं? कुंतल. त्याच्यानंतर मग त्याचं नाव कोल्हापूर पडलं. त्याच्यानंतर गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झालं होतं आणि याची माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे. तर आता हा हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा एक मंत्री होता आणि तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. कुणाचा? बौद्ध धर्माचा. पुढे जाऊया. आता आपण बघतोय इथे अजिंठा येथील बोधिसत्व हे पद्मपाणी ह्याचं हे शिल्पकृती आहे ती आणि अजिंठ्यामधलं एक लेणं आहे. आलं लक्षात? आता परत आपल्या उपक्रमातल्या आपल्या मुद्द्यांकडे जाऊया. तर अजिंठा इथलं 16 क्रमांकाचं लेणं त्यानं खोदवून काढलं होतं. तुम्ही जर सहलीला तिथं गेलात किंवा आपल्या आईबाबांबरोबर तिथं गेलात
तर जरूर हे लेणं तुम्ही बघा. आणि त्याच्यामध्ये आपला जसा उल्लेख केलेला आहे की 16 क्रमांकाचं लेणं त्यानं खोदवून घेतलेलं आहे. आणि अजिंठ्याच्या या इतर काही लेण्यामध्ये सुद्धा खोदाईचं तसंच लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचं काम हे सगळं कुणाच्या कारकिर्दीत झालं, तर हरिसेनाच्या कारकिर्दीत झालं. कुणाच्या? हरिसेनाच्या. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया की वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. कुठल्या? सेतुबंध. बोला माझ्याबरोबर, सेतुबंध. आणि मग तसंच कालिदासाचं मेघदूत हे काव्यही याच काळातलं आहे. कालिदासाचं मेघदूत. पुढे जाऊया. आपण काय शिकलो? तर ओळखा पाहू मध्ये सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचं नाव लावत आणि कोल्हापूरचं पूर्वीचं प्राचीन काळातलं नाव तुम्हाला सांगायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या उपक्रमात प्रवेश करूया. अजून काय काय माहिती आपल्याला आहे